असे कित्येक खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. त्यामुळे एरंगळ, भाटी, आक्सा, मनोरी, मालवणीच्या पुढे जर आपण गेलो मड या ठिकाणचं देखील क्रिकेट एक गाव क्रिकेट आहे, मात्र व्यावसायिक क्रिकेट देखील. काही वर्षांपूर्वी 2 वर्षापूर्वी रवी चषक जो फायनल सेमीफायनलला चॅलेंजर्स 11 खेळले वैभव आणि त्यांची टीम, तर निश्चितपणे श्री गणेश 11 मड मलाड या संघाला आपण पाहतोय टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विकेट किपर तुमचा डोळा व्यवस्थित आहे ना? येस, थँक्यू. राखीव खेळाडू येऊ द्या इकडे. आणि बॅटिंग करण्याचा निर्णय जो दिलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. त्यामुळे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं दुपारच्या सत्रामध्ये मी राजेश कुळे हार्दिक स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई व पोईसर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल खेल महोत्सव 2024 अटल खेल महोत्सव आयोजक मुकेश जी भंडारी, गणेश जी बारे, दीपक जी पाटणेकर, संतोष सिंह, राजेश भट्ट, नितीन प्रधान, कुणाल केरकर, करुणाकर शेट्टी सर, मयूर ओव्हरसियर, सुधीर सरवणकर, तुमन कैसाराम, हरीश शेट्टी, महेश जी राउत, मनन पारेख, जयेश मोदी, रमाशंकर मौर्य, निशाद कोरासर, नयनेश शाह, हनुमान मेखला, महेंद्र गुरव, राजीव मिश्रा, राम सावंत, अविनाश गुजर. निश्चितपणे या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने महामंत्री उत्तर मुंबई सत्यप्रकाश बाबा सिंग, दिलीप पंडित महामंत्री उत्तर मुंबई, निखिल व्यास महामंत्री उत्तर मुंबई, अमर शाह अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर मुंबई, अध्यक्ष महिला मोर्चा उत्तर मुंबई सौ योगिता पाटील मॅडम. त्याचप्रमाणे निमंत्रक म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने अरविंद यादव, त्याचप्रमाणे बाळा तावडे, अरविंद सावंत, अरविंद यादव अध्यक्ष दहिसर विधानसभा, सुरेंद्र गुप्ता अध्यक्ष बोरिवली विधानसभा, दीपक बाळा तावडे अध्यक्ष चारकोप विधानसभा, रामकृष्ण अप्पा बेलवलकर कांदिवली पूर्व विधानसभा अध्यक्ष, मालाड विधानसभा सुनीलजी कोळी आणि ललित शुक्ला महामंत्री मागाठाणे यांचे देखील आभार. या स्पर्धेचे संकल्पनाकार ज्यांच्या संकल्पनेतून हा अटल खेल महोत्सव आपण पाहतोय, आदरणीय संसदरत्न पुरस्कार सन्मानित उत्तर मुंबई माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी साहेब. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री विद्यमान उत्तर मुंबई खासदार पियुष गोयल साहेब ज्यांचं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहत आहोत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने या खेल महोत्सवाचं आयोजन. कबड्डी स्पर्धा, टर्फ क्रिकेट, ओरम क्रिकेट आपण पाहत आहोत. पहिल्या 2 दिवशी सिद्धेश्वर 11 आणि काल आपण पाहिलं शिफा स्ट्रायकर्स मालाड, फिरोजबाई आणि श्री यांचा संघ निश्चितच क्वालिफाय झालाय. आज कोणता संघ क्वालिफाय होणार? पहिल्या सत्रातून आपण पाहिलं तर महादेव 11 कांदिवली बॉईज, दर्शन सिंग बिपिन सरांचा संघ निश्चितपणे पोहोचलेला आहे, तो म्हणजे प्री क्वार्टर मधून क्वार्टर फायनल मध्ये. या 2 संघातला विजयी संघ क्वार्टर फाइनल मध्ये त्यांच्या समोर खेलणार है. तो पहला मुकाबला जिस तरह से शुरुआत की थी दोनों टीमों ने, इन्होंने अपने पहले मुकाबले को जीत कर प्री क्वार्टर में एक दूसरे के सामने हम देखेंगे. गेंदबाजी के लिए तैयार, पहली ओवर लेकर जिसका नाम है बॉलर तैयार, बैट्समैन स्ट्राइक पर रहेंगे कोहली, 9 सेकंड पर करण. बंटी किसी एक खिलाड़ी को यहाँ पर भेजो जल्दी. 2-3 खिलाड़ी मलाड ईस्ट वाले कुरार से मुझे कॉल आए थे कि हम आ रहे लेकिन अभी तक पहुंचे नहीं है, लेकिन आपका एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पर पहुंचे प्लीज. तो गेंदबाजी के लिए तैयार, हियर वी गो, काउंटडाउन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहला पावर प्ले का ओवर, 3:14 हो चुके हैं. इसके बाद और एक मुकाबला, 4 ओवर का मुकाबला. पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट, स्लोवर 1. क्या बात है, कमाल की गेंदबाजी, बहुत ही बढ़िया लुक था. देखिए बहुत सारे ऐसे गेंदबाज हैं जिनकी गति ऐसे लग रहा है कि
रफ्तार की रहेगी, लेकिन जब वो बॉल टॉस करते हैं, रिलीज होता है, तो टप्पा गिरने के बाद निश्चित तौर पर एक नेचुरल स्पिन या स्विंग नहीं, लेकिन अब हवा थोड़ी सी अलग, फॉग लग रहा है ग्राउंड पर जिस तरह से हवा चल रही है। अगली गेंद कोहली के लिए, स्लो ओवर वन, क्लीन बोल्ड, कमाल की गेंद। इसके पहले वाली गेंद थोड़ा बाउंस हुई थी, इसीलिए राम सावंत इनके नाम का जिक्र कर रहा हूं मैं बार बार। कमाल की पिच बनाई है इन्होंने, पिच क्यूरेटर के तौर पर। इस तरह की पिच जो बल्लेबाजी के लिए भी जितना इंपॉर्टेंट, उतनी गेंदबाजी के लिए भी है। और क्या कमाल की गेंदबाजी, बहुत ही धाराशाही किया, परास्त किया, विकेट का पतन गॉन। अब बल्लेबाजों को यहां पर कुछ अलग करना होगा, निश्चित तौर पर अपने बल्लेबाजी के साथ छलवा अफरोज करने के लिए बल्ले के साथ नए बल्लेबाज जयेश मावड़े, बहुत ही कमाल के ये भी खिलाड़ी है, टेक्निकली साउंड है, मेरिट ऑफ द बॉल खेलना हमेशा पसंद करते हैं। लेकिन पहले पावर प्ले के ओवर में कितने रन्स बनेंगे। जयेश स्ट्राइक पर रहेंगे, करण अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है। मनोज है, करण है, कंडू है, बंटी है, इस टीम के पास एबी है, अक्षय भोसले, जयेश है, और एक जो वन डाउन पर हम देख सकते हैं। इसके बाद 2 डाउन, सेकंड डाउन या थर्ड डाउन, तो बहुत सारी बैटिंग लाइनअप है दोनों टीम की। अगर बात की जाए तो गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद, और ये भी बोल्ड, वही टप्पा, वही निशाना, वही स्टंप, क्लीन बोल्ड। 2 गेंदे, दोनों क्लीन बोल्ड। पहला बॉल जब किया था उन्होंने टॉस, तभी कहा था कि ये कमाल के गेंदबाज है। 3 गेंदे, रन संख्या 0, 2 विकेट, डगआउट की तरफ आराम फरमाने के लिए तैयार। और अभी कहा था कि टेक्निकली बहुत ही बढ़िया खेलते हैं जब मेरिट ऑफ द बॉल जयेश, लेकिन अब जिस गेंद को ऑन द राइज खेलने के लिए बल्ला ऊपर चला गया था, नीचे नहीं था, और गेंद जाकर स्टंप पर टकराई, विकेट का पतन। अब विकास, देखिए ये ऐसे खिलाड़ी है, विकास की बात करेंगे अब, जो हमेशा सिचुएशन को, परिस्थिति को मद्देनजर रखते हुए बल्लेबाजी हमेशा करते हैं। जब जब इनकी बल्लेबाजी होती है, वो क्रिकेट कोई भी हो, 5 ओवर का हो, 4 ओवर का हो, 6 ओवर का हो, 8 ओवर का हो, 10 ओवर का हो, हमेशा सिचुएशन को डिमांड करने वाले बल्लेबाज हैं। So the batsman is on strike, Vikas, who really demands the situation. Let's see what kind of strategy is looking for against a bowler, and the bowler is on hat-trick. गेंदबाज जिनका नाम है मयूर, बैकफुट पर गए, लेट कट, खिलाड़ी थे वहां पर, ये देखिए गलती हुई, हालांकि रन आउट नहीं, लेकिन डॉट हो सकती थी गेंद। 4 गेंदे, रन संख्या 1। अपना व्यक्तिगत खाता खोला, टीम का खाता, कहीं ना कहीं मैच को स्टार्ट करना होगा। बहुत सारे ऐसे टीमें इस टूर्नामेंट में खेली है जिन्होंने पहले मैच में बहुत बढ़िया प्रदर्शन किया, लेकिन दूसरे मैच में कुछ अलग बदलाव किए, बल्लेबाजी में, क्रम में या प्लानिंग में, और वहां पर गलती हुई। और रफ्तार, क्या बात है, रिवर्स 6, 6 रन, व्हाट अ शॉट। 6 की 4 है, 6, क्या बात है, कमाल। देखिए जब लेफ्ट आर्म गेंदबाज राउंड द विकेट गेंदबाजी करते हैं, तो करण ने बता दिया है कि बल्लेबाज जो ओपनिंग आए थे, कोहली ने क्या मुझे पता नहीं, जयेश मावड़े ने क्या बल्ला खेला मुझे पता नहीं, लेकिन मुझे बॉल का टप्पा तो नजर आया जब मैं नॉन स्ट्राइक एंड पर था। जैसे ये स्ट्राइक पर आए, इन्होंने बेहतरीन बल्ला घुमाया, ये देखिए, और एक हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन। इसे कहते हैं बाहुबली वाला स्ट्रोक, 6 रन। मूर्ती लहान, कीर्ती महान, अप्रतिम फटका, अक्षरशः हवेबरोबर चेंडू आपण पाहिलं तर खेळत खेळत, हसत हसत चेंडू सीमा पार। पहिल्या संध्याकाळच्या सत्रात कबड्डी चालू आहे 5:30 ला, 5ची रिपोर्टिंग, पहिला रिवर्स षटकार, त्यानंतर समोर नाही तर आडव्या बॅटने चांगले ओळखलं। नॉन स्ट्राइकला असताना पहिले 3 बॉल त्याने पाहिले, बॅट्समन काय खेळतायत, बॉलचा टप्पा कुठे होता। आता त्याने आल्यानंतर पहिलाच रिवर्स घेतला, टायमिंग केलं, नुसतं खेळले नाही, त्यांनी 13 करून दाखवल्या। आवश्यकता आहे पुढच्या 3 ओव्हरमध्ये 13-13 आले तर 39, 50 ते 55 महत्वाचे आहेत। पहिल्या 3 ते 4 बॉलवर आपण निश्चित कौतुक करू गोलंदाजचं, कारण त्याने ज्या प्रकारचे सामन्यामध्ये रंगत वाढवली। पहिल्या 3 बॉलवर 2 विकेट घेतल्या, एकही धाव नाही, आणि 2
शून्यावर खेळाडूंना बाद केलं. थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल आणि या 2 षटकारानंतर खऱ्या अर्थाने ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड संघामध्ये थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. मग खंडू असेल, जयेश असेल, एबी असेल, यांना देखील कल्पना आली असेल कर्णधार बंटीला की मॅचची सिच्युएशन काय असू शकते. एका बाजूला आपण विकास यांना पाहतो, जेव्हा जेव्हा संघाची गरज आहे सर्कलच्या वरून उत्कृष्ट फलंदाजी करतात. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आकाश या गोलंदाजाकडे देखील एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याची शैली आहे. मात्र ही शैली आणि कला या ठिकाणी कशा पद्धतीने अंमलबजावणी करतो हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. पहिला चेंडू आकाश डाव्या एष्टीवरचा हाफ व्हॉली केला, खेळून काढलाय अलॉंग विथ द कार्पेट, एकदा पूर्ण केले. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय, चांगला थ्रो, क्या बात आहे, सुंदर थ्रो, एक धाव. धाव संख्या 14. सायंकाळच्या सत्रामध्ये कबड्डी स्पर्धा मुंबई उपनगरातील उत्तर मुंबईतील संघ जे जबरदस्त कबड्डी खेळणारे संघ जे गेले 2 दिवस आपण पाहतोय. आता मात्र हवेमध्ये थोडस गारवा आपण पाहतोय. पुढचा चेंडू आखू टप्प्याचा, हा मात्र मिस केलाय. करणला देखील याची जाणीव आहे. हा चेंडू निश्चितच ज्या ठिकाणी आपण पाहतोय लेग साइडला प्रकाश सुर्वे आमदार माघाड आणि विधानसभा यांच्या होर्डिंगच्या उजव्या बाजूने जाऊ शकला असतं. चेंडू डॉट 1.2 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटला खेळाडू लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर. ओ क्या बात आहे, कलेक्शन बघा, जबरदस्त. विकेट किपर मार्क बाउचरच्या डोळ्याला जेव्हा बॉल लागला त्यानंतर मार्क बाउचरला आपण पाहिलं, त्यानंतर मात्र या खेळाडूचं कौतुक करू तेवढं कमी आहे. काय बॉल कलेक्शन आहे. विकेट किपर बरोबर स्टंपच्या लागून, खूप चांगलं यष्टीरक्षण. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, निश्चितपणे ओळखलं होतं लेंथ. पंचांचा इशारा लेग बाय. लेग कटर या ठिकाणी प्रभावी ठरतोय. हवेमध्ये बॉल ज्या पद्धतीने आता जी हवा सुरू आहे आणि ज्या प्रकारचं वातावरण आपण मैदानावर पाहतोय, निश्चित गोलंदाजांना संधी मिळू शकेल. मात्र वेट अँड वॉच केलं, फलंदाजांनी जर थोडासा वेळ घेतला, थांबून खेळले, तर या ठिकाणी ते देखील यशस्वी ठरू शकतात. काल आपण 91 पाहिले, 81 पाहिले, 78 पाहिले, 68 पाहिले उर्वरित 3 मॅच मध्ये. आतापर्यंत आपण ती मोठी धावसंख्या पाहू शकलो नाही. सकाळच्या सत्रातील 65चा अपवाद वगळला तर काय सुरुवात केली होती विजय तिवारी 11 रुद्र फायटर्स संघाने. खूप वरून पंचांचा इशारा येतोय. स्ट्रायकर अँड प्रमुख पंच सुरेश दळवी सर वाईड अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. धावसंख्या 16, प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा, अटल खेल महोत्सवचा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा आपण पाहत आहोत. धावसंख्या 16, धावसंख्या 16, 2 गडी बाद. षटकातील पुढचा चेंडू आकाश नाही. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू डॉट, किपरच्या हातात. कॉम्बिनेशन होतं पहिल्या काळामध्ये. जर आपण पहिले 90च्या दशकामध्ये गोलंदाजी करायचे, किपर डॉट असायचं असं म्हटलं जायचं. फिरवणारे गोलंदाज खूप होते. गोलंदाजीसाठी आकाश. पुढचा चेंडू आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढल्यावर निश्चितपणे बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेसाठी करण जातोय, आता मात्र पोहोचलेला आणि 3री धाव देखील पूर्ण. मला हे कळत नाही की दोघं कोणाची वाट पाहत होते. पलीकडे गेला असेल तर वेगळं, आतून गेला असेल तर वेगळं. पंच सांगतील, तुम्ही इतर काही बोलू नका, पंच सांगतील. या ठिकाणी थांबा ना, दोघंही बोलतायत. नक्कीच चौकार आहे. 3 धावा धावून काढल्यात त्या आहेत की 1 धाव आहे, सगळं काही आपल्याला पंचांकडून कळेल. एकूण धावसंख्या 16 नंतर आता या चेंडूवर आलेल्या बघूया किती धावसंख्या असू शकतात. पंच या ठिकाणी सांगतायत आताच्या धावसंख्या 3, त्यामुळे 16 आणि 3 19. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19. करणला एक मोठी जबाबदारपूर्वक खेळ करावा लागणार आहे. 5 चेंडू 13 वर खेळतोय आणि 4 चेंडू 5 वर खेळतोय, तो म्हणजेच विकास.
दोनों के बीच एक छोटी सी साझेदारी पनपती हुई, क्योंकि 2 ओवर का खेल बाकी है और 12 बॉल्स में कम से कम 22-25, अगर 20 रन बना लेते हैं तो 39, 25 बना लेते तो निश्चित तौर पर यह रन संख्या हम देख सकते 44-45, लेकिन 45-50 बनेंगे तो सेफ रहेंगे, क्योंकि सामने जिस तरह से हवा चल रही है, पंच भी करेंगे तो सामने 6 आ रहा है हवा के साथ। थोड़ा सा यहाँ पर जो सिचुएशन चल रही है उस हिसाब से बल्लेबाजों को अपना दमखम दिखाना होगा, और बाजुओं के लिए अगर देखा जाए तो बाजुओं को खोलना होगा। और हम क्रिकेट चल रहा है, एक तरफ फुटबॉल का ग्राउंड हम देख रहे हैं, फुटबॉल के ग्राउंड में भी तैयारी शुरू है। फ्लड लाइट शाम के सत्र में बहुत ही अलग वो नज़ारा नजर आता है, जो फुटबॉल के ग्राउंड पर वो फ्लड लाइट दूध रोशनी में डूबता हुआ मैदान नजर आता है। गेंदबाजी के लिए तैयार ऊंचे कद के खिलाड़ी, लेफ्ट आर्म हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर तैयार है, और ये क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा, क्या हौसला टूटेगा, क्या मैच छूटेगा, इट्स रियली अपॉर्चुनिटी, इट्स अ लॉलीपॉप। ये लड्डू था, लड्डू टूट गया, कितना आसान मौका था। हालांकि गेंदबाज के पास वो अच्छी क्षमता है। शाम गेंदबाजी के लिए तैयार, शाम शाम की अगली गेंद, पटकी हुई गेंद, पुल करना चाहते थे, 1 रन तो पूरा किया, जब तक कि वही खिलाड़ी जाएंगे दूसरे रन के लिए कोशिश, और 2 रन पूरे। इन 2 रनों के साथ रन संख्या 22। देखिए 1-1 रन 2-2 रन जब बन रहे हैं, जैसे कहते हैं कि सिंगल इस लिमिटेड ओवर्स में बहुत ही निर्णायक बनते हैं, एवरी बॉल एवरी सिक्स और बाउंड्री के लिए नहीं, लेकिन इक्के दुक्के के साथ भी आप रन संख्या को बढ़ोतरी दे सकते हो। 2.2 22 फॉर 2, 2.2 22 फॉर 2, 22 2 विकेट के नुकसान पे 2.2 हमारे साथ उद्देश्य स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं। शॉट, चेंडू, आणि व्हाट अ शॉट, काय जबरदस्त हिट, षटकार। एखाद्या बॅट्समनचा कॉन्फिडन्स आपण पाहतोय, करणला एक मोठी इनिंग खेळावी लागेल, आणि मगाशी म्हटलं मी की फक्त 3-5 बॉलला 13 म्हणजे सर्व काही नाही, तर आत्ता मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे उंचीचा फायदा होता गोलंदाजाला, मात्र त्या चेंडूला चांगलं ओळखलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या वरून, षटकार, जबरदस्त बॅटिंग, यासाठी ओळखला जातो करण, ज्या प्रकारची फलंदाजी करतोय। धाव संख्या 28, पुढचा चेंडू आता मात्र समोरच्या दिशेला, हा देखील तितकाच बाहेर, षटकार, व्हॉट अ शॉट, बॅक टू बॅक, करण इज ऑन फायर, काय कमाल, काय धमाल, अप्रतिम फटका। झेल सुटला, किती महागात पडणार आहे तो वेळ सांगणार आहे। मेरी झलक सबसे अलग, 2 विकेट गए थे 0 पर, उसके बाद विकास जी ने 1 रन निकालकर उन्हें स्ट्राइक दिया था। लगातार आखिरी 2 गेंदों पर पहले ओवर में 2 छक्के लगाए थे, अब लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर। महादेव 11 कांदिवली बॉयज के सचिन नाग ने इस मैदान पर लगातार 6 बॉल पर 6 छक्के लगाए। आज इसी ग्राउंड पर 2016 में मिड डे का टूर्नामेंट था, नरेश चावला पापे जिन्होंने 6 बॉल में 6 सिक्सर लगाए थे। और एक क्या बनेगा, यहां पर 1 बाउंस थी, मारे के बाद 4 रन, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका, 4 रन, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। 3 गेंदों में रन देखिए, 12 और 4 16, रन संख्या 38। टीम क्या स्कोर चाहती है ये मुझे पता नहीं, लेकिन मेरी चाहत अलग है, यही बता रहे बल्लेबाज करण। शाम पर टूट पड़े हैं। अगली गेंद, ये भी गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर आएंगे, लेकिन जब तक कि आसान मौका अक्षय के हाथ में, सॉरी आकाश है, और अच्छा कमबैक शाम के द्वारा। आकाश वही बता रहे कि शाम आपको लेंथ को समझना है, आप अगर लेंथ इस तरह के, और ज्यादा ऊंचाई के खिलाड़ी नहीं है करण की अगर आप ऊंचाई देखेंगे तो जब पिचिंग होने वाली गेंद जो होती है शॉर्ट गेंद, उसे बहुत ही बिल्कुल अच्छी ढंग से बल्लेबाजी में अपना दमखम दिखा रहे, उसका फायदा उन्हें मिला। जिस तरह से हवा चल रही है, बल्लेबाज इनके लिए एडवांटेज बनेगा, अगर अच्छी तरह से पंच बनेंगे, स्ट्रोक को अंजाम देंगे, स्ट्राइक करेंगे, तो मौका बनने वाला। जयेश
और एक आक्रामक बल्लेबाज। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 38। अब आखिरी 6 बॉल और गेंदबाजी के लिए बॉलर जिनका नाम है जयेश है पावस्कर। मावड़े आउट हुआ है, जयेश पावस्कर है गेंदबाजी के लिए बॉलर। ये भी अक्षय, वो आकाश, हाँ पहले आकाश था, ये अक्षय है बराबर। अनिकेत सावंत, भावेश, ये सभी यहाँ पर टफ क्रिकेट का भी लुत्फ उठा रहे हैं। और ये पहली गेंद जिस तरह से वाइड के साथ स्कोर आगे बढ़ेगा। 39। अक्षय की इस गेंद को खेल दिया और यह भी गेंद सीमा रेखा में 6 रन। विकास ने कहा अब मैं अपने बाजुओं को खोलूंगा, अब कोई नहीं, कोई डर नहीं, डर के आगे जीत है, यही बता रहे हैं कि डरना मना है, ऊंचे स्ट्रोक को खेलना मना नहीं है। और यहां पर जिस तरह से वो खेल रहे, हवा भी चल रही है और हवा के साथ अब गेंद भी, बॉल भी ट्रैवल हो रहा है, तो मौका बनेगा। 45। अभी भी 5 बॉल बाकी, 5 में से और 2 अगर सिक्सर आते हैं तो भी यह रन संख्या निश्चित तौर पर 60 तक पहुंचना आवश्यक है। 5 गेंदें बाकी है। गेंदबाजी के लिए अक्षय तैयार। एक कैलकुलेशन करना होगा, इस तरह की गेंदबाजी की अलग शैली इनके पास भी है। जयेश है, मनोज है, खंडू है। स्लोवर 1, हेलीकॉप्टर घुमाना चाहते थे, 1 रन तो पूरा किया जब तक कि वहां पर डिक्लेयर में गेंद है। बॉल दीजिए वहां पर। बॉल गया सर, पलीकडचा बॉल मिळाला तर निश्चितच तो घेऊया। त्या दरम्यान हा बॉल गया, तोपर्यंत मॅच स्टार्ट होईल। धाव संख्या 46, 4 चेंडू शिल्लक। गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा अक्षय। स्ट्राईकला आपण पाहतोय बॅट्समन आता जयेश डिक्लेअर मध्ये बॉल आलेला आहे, मॅच बॉल अक्षय तो घ्यायचा आहे आपण। स्ट्राईकला विकासच आहे कारण डिक्लेअर आहे, त्यामुळे स्ट्राईक चेंज होणार नाहीये। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अक्षय। स्ट्राईकला विकास, मिस होतोय, पंचांचा इशारा येतो का बघूया। येस, वाईड। धाव संख्या 47, 4 चेंडू अजूनही शिल्लक। थोडस लेग कटर आपण पाहतोय करत असताना। आकाश आलेला आहे, अक्षयशी बोलतोय आकाश, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जयेश देखील बोलतायत, ते म्हणजेच आपण पाहिलं तर विकास यांच्याशी। संख्या 47। 4 बॉल फार महत्वाचे आहेत। 4 बॉल मध्ये किमान 8 ते 10 धावा, एक 58 ते 60। 4 चेंडू मध्ये बघूया। गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट। आता मात्र पूल केलेला आहे, सोपा झेल होणार का? यस, खेळाडू बाद। न्यू बॅटर स्ट्राईकला येणार, बघूया कोण येतोय। अक्षय भोसले येणार, खंडू येणार की अजून कोण बॅट्समन येणार? धाव संख्या अक्षय भोसले एबी 47, 3 गडी बाद। अक्षय भोसले स्ट्राईकला तयार। अक्षय टू अक्षय, किती जलद गतीने हवा बघा सुरू आहे। आणि मात्र समोरच्या दिशेला पण पाहिलं तर इकडून जर बॉल करणारे फास्टर बॉलर असतील तर तेवढा बॉल पोचणार का? तर पोचू शकतो, हे काल अंकुरने दाखवून दिलं। दोन चेंडू शिल्लक आहेत।
2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 48. गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. स्ट्राईकला जयेश. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. जो मिड ऑफचा खेळाडू आता कव्हरला आपण पाहतोय आणि एक जो डीप कव्हर होता तो वाईडिश नाही, मात्र एक्झॅक्ट लॉंग ऑफला आपण पाहतोय. अक्षय तयार. राऊंड विकेट. मागून बोल्ड. काही गरज नव्हती अशा प्रकारचा स्ट्रोक खेळायला. आपला जर मिडल स्टंप किंवा लेग स्टंपचा गाठ जर असेल तर तुम्हाला तुमचा ऑफ स्टंप माहीत असणं गरजेचं आहे. लेग स्टंप काही गरज नव्हती. बघा कशा पद्धतीने आउट झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. गोलंदाज राऊंड विकेट टाकतोय. निश्चितच मिडल लेग स्टंप त्याला मिळणार. आणि आता बघा बघा पूर्णतः पाय बाहेर काढला. नवीन बॅटर अनिल. शेवटचा बॉल. मी म्हटलं होतं 57 ते 58 होणं आवश्यक आहे. मात्र ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका निश्चितच संघासाठी घातक ठरू शकतात. शेवटचा बॉल. स्ट्राईकला अनिल. धावसंख्या 48. मॅच छान होणार. मात्र हवा देखील सुरू आहे त्यामुळे ऍडव्हान्टेज मिळेल बॅट्समनना देखील मोठमोठे फटके खेळण्यासाठी. ज्या प्रकारचं वातावरण आपण पाहतोय, कडक ऊन नाही आहे 3-4 दिवस. आणि हा देखील बघा पूर्ण मिस करतोय. खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. रनआउट. 48 वरच थांबवलंय. 49 टू विन. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. असं वाटलं होतं की यानंतर अजून 5-6 रन होतील, मात्र कुठेतरी 5-6 रन कमी झाले असं जाणवतंय. खूप चांगली मॅच होणार. 24 चेंडू 49 धावांची गरज. 24 बॉल्स.
तर गोलंदाजी करण्यासाठी ते मनोज, स्ट्राईकला आपण पाहतोय तो म्हणजेच विशाल, नॉन स्ट्राईकला ऋतिक. पॉवर प्लेचं पहिलं षटक, धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 49. राईट आर्म ओव्हर द विकेट, मनोज तयार. स्ट्राईकला विशाल, पहिला चेंडू. मी विनंती करेन महादेव 11 तयार राहायचंय. पहिल्या चेंडूवर बघा रनआउटची संधी आणि पहिला खेळाडू बाद गॉन. ऋतिक आउट. सुंदर क्षेत्ररक्षण कोहलीकडून. 48 डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला या पद्धतीनेच क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि आता नवीन बॅटर येणार आहे, आक्रमक बॅटर, ज्याची बॅटिंग पाहणं म्हणजेच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरते. मड मालाड मधला संघ आपण पाहतोय. एरंगळ, भाटी, मनोरी वेगळा आहे भाग, मात्र मड आपण पाहिला आक्सा आहे, एरंगळ आहे, भाटी आहे, मालवणी आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने खेळलं जातं क्रिकेट दारिवली आहे. आणि स्टेशन टू स्टेशन म्हणजेच मालाड चे दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला मालाड पूर्व कुरार, तर दुसऱ्या बाजूला मालाडचं शेवटचं टोक मड, असा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. काही वर्षांपूर्वी मुकेश भंडारी साहेबांची एक स्पर्धा सप्ता ग्राउंडला झाली, ज्यावेळी देखील आपण पाहिलं तर मडचा संघ नवानगर फायनलला पोहोचले होते. उपेश कोळीने केली बॅटिंग, जबरदस्त होती. स्वप्नील कोळी, उपेश. चला गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मनोज. आपण महादेव 11 कांदिवली बॉईज आपण देखील तयार राहा. अभिषेक, मनोज याचा पुढचा चेंडू हवेमध्ये उंच मारलेला आहे आणि खेळाडू येईल त्याच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार. मॅच इज ऑन. 2 चेंडू, धाव संख्या 6. विशाल आहे. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार. पॉवर प्ले मध्ये मॅक्झिमम धावा का करायच्या असतात, कारण नंतर 18 बॉल मध्ये तुम्हाला मॅच थोडी इझी करता येईल म्हणून. पण पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही आक्रमक फलंदाजी नाही केली तर नंतरच्या येणाऱ्या फलंदाजांवर ती मोठी जवाबदारी येऊ शकते. और इसलिए पहले पावर प्ले का पूरा फायदा उठाने की जरूरत. पहले पावर प्ले की 3 गेंदें हो चुकी. एक तरफ मलाड की ऐसी जगह जहां पर कुरार और ईस्ट के सभी खिलाड़ी, एक तरफ मलाड के खिलाड़ी, और मौका विकेट कीपर बंटी के हाथ में, और एक विकेट का पतन गॉन. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. खेळाडू बाद गॉन. दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅट्समन आकाश. 2 खेळाडू बाद झाले. धाव संख्या 6. चेंडू झालेला आहे 4. सचिन नागला आपण पाहतोय. 6 चेंडू 6 षटकार. पहिल्या ओव्हर मधल्या एका गोलंदाजचे शेवटचे 4 बॉल, नंतरचे पुढचे 2, त्यातला एक वाईट. या अगोदर 2020 कोरोना नंतरची स्पर्धा जी झाली 12 फेब्रुवारी रौफ खानच्या स्पर्धेमध्ये MHB ला रोहित नार्वेकर चतुरने अशा प्रकारे 6 षटकार खेचले. आणि यावर्षी आपण पाहिलं 27 मे 2024 गुजरात बिग बॅश, गुजरात धमाकामध्ये त्याने एका व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना 7 बॉल 7 षटकार. करण मोरेने जर ते उर्वरित ज्या प्रकारची दोघांची जोडी जमली होती तिथून ते पराभूत झाले होते. मात्र ताई पॅकर्ससाठी सध्या रोहित उत्तर मुंबईतलाच खेळाडू आहे. सांगे प्रीमियर लीग जी चालू आहे गोव्यामध्ये SPL, तिथे आपण पाहत आहोत त्याला. काल प्रणय कोळीला आपण पाहिलं, ग्लेन वैतीला पाहिलं, करण चव्हाणला पाहिलं, सौरभ सिंगला पाहिलं. आज देखील कित्येक खेळाडू या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. बिपिन सर आहेत, दर्शन सिंग आहे, जयनीश आहे, सचिन नाग आहेत, प्रकाश सिंग मला पाहिलं. वाईटचा इशारा. धाव संख्या 7. उत्तर मुंबई मधलं क्रिकेट आपण जर पाहिलं तर व्यावसायिक संघ जर आपण पाहिलं तर हे देखील याच ठिकाणी आहेत. नर्मदा अर्जुन एकेकडचा आरकेचा विजेता संघ, तो देखील मालाडचा भूपेंद्र केणी सरांचा संघ. बंड्या बॉईज भरत वाघेला सरांचा संघ. दैसर बॉईज बिपिन सर जो लीड करतात, तो देखील याच परिसरातील उत्तर मुंबईतील.
पुढचा चेंडू. आता मात्र हा निश्चितपणे वाईड येतोय आणि अजून एक वाईड. बघा गोलंदाज मनोज एक लेग कटर ज्या पद्धतीने कुठली फ्लाइंग स्लिप नाही आहे, मात्र अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय ज्या पद्धतीने पॉइंटला जयेश किंवा खंडू तयार आहेत. त्यामुळे मिसटाईम स्ट्रोक आपण म्हणतो, कधी कधी एखादी फ्लाइंग स्लिप शॉट दरम्यान घेतात, ज्या पद्धतीने मनोज गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू मनोजचा आकाशसाठी आणि आता मात्र आज जलद गतीने जाणारा कुठलीच संधी नाही, कारण डीप कव्हर नाहीये. आपण पाहतोय दोन खेळाडू बाहेर, एक आहे लॉंगॉनला एबी, त्यानंतर एक आहे काऊ कॉर्नर. एक आयडिया बनवलेली आहे, जी तयार केलेली योजना आहे, कल्पना आहे. त्या कल्पनेवर कशा पद्धतीने पुढे घेऊन जाईल बघूया मनोज. पुढचा चेंडू. आता मात्र खेळाडू या ठिकाणी बोल्ड होते, त्रिफळाची 3 गडी बाद पहिल्याच ओव्हरमध्ये. काय पॉवर प्लेचं षटक हाताळलंय बघा मनोजने. मी म्हटलं होतं की विकास आणि ज्यावेळेस बॅटिंग करत होते करण, की जर या ठिकाणी 45च्या वरती पल्ला गाठला तर या ठिकाणी या संघाकडे देखील बॉलर आहे, जयेश आहे. धावसंख्या 8 आणि संघाची लागले वाट. 3 गडी बाद, धावसंख्या 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राईकला आपण पाहतोय आता नवीन फलंदाज. बघूया आकाश बाद झाल्यानंतर कोण येतोय, कारण उमेश आहे. मयूर आता येतो, डावखुरा फलंदाज, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. एक महत्वाचा गोलंदाज मात्र आता अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी सज्ज. आकाश परतल्यानंतर आता जबाबदारी राहील उमेशवर. जोपर्यंत उमेश आहे तोपर्यंत निश्चितच आशेचा किरण आहे संघाकडे, कारण हा असा खेळाडू आहे, एका ओव्हरमध्ये 20, 25, 30 असू द्या, तुम्हाला 4 ते 5 षटकार खेचून देऊ शकतो. बॉटम हँडचा जबरदस्त वापर, ज्याचा जो स्विंग ऑफ द बॅट. 3 असे बॅट्समन आहेत टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा बॅटचा स्पीड पाहिलात तर तुम्हाला अंदाज येतो. राज गोठणकर आहे, पवन केणे आहे, किसन देवेंद्र आहेत, की बॅट एवढ्या जोरात फिरते. त्या पद्धतीने द स्विंग ऑफ द बॅट. काही जण बॅट्समन थोडा वेळ घेऊन त्यानंतर बरोबर मेरिट ऑफ द बॉल, टायमिंग, पंच, बॉटम हँडचा जो वापर करतात. काही जण फक्त पंचवर स्ट्रोक खेळतात, ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर खेळताना आपण बघतो कृष्णा सातपुतेला, सुमित ढेकळे ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन पूर्ण वेट ट्रान्सफर करून त्यानंतर पूल. कित्येक खेळाडू आहेत. GI11 साठी पिंटू पारच्या जेव्हा आला होता त्यावेळेस त्यांनी वेगळा क्लास दाखवला होता. जयेश स्लोवर 1. आत्ताच म्हटलं होतं हे बॉल तुम्ही टाकू शकत नाही, किती लांब मारलाय बघा, आउट ऑफ द पार्क, षटकार. पहिला चेंडू स्लोवर 1. जयेश बघा मनोजने बॅट्समनला काय केलं तर बॅकफुटला जायला भाग पडलं, कारण लेग कटर टाकत होते, स्पीड होता. जयेशकडे देखील तो स्पीड आहे. बॉल द्या. पण चुकी अशी झाली की जर मिडल लेग स्टंपवरचा बॉल एवढा जर चांगला मिळाला तर बॅट्समनची जी रेंज आहे, आत्ताच मी थोडा स्विंग ऑफ द बॅट बद्दल बोलत होतो की बॅट किती जोरात फिरवली जाते आणि मग तो थोडासा बॅक ऑफ द लेनचा बॉल असला तरी सुद्धा तो त्या पट्ट्यामध्ये येतो बॅटच्या. तो उमेश दाखवतो. उमेशचं हे वैशिष्ट्य आहे. धावसंख्या 14, 3 गडी बाद. षटक क्रमांक 2. जिंकण्यासाठी धावांची अजूनही जर आपण पाहिलं तर गरज आहे. 30. हा बॉल टाकायचा आहे. अपील केलं जात आहे कुठल्या प्रकारचं बघा, अपील कुठे केलं जाते तर स्क्वेअर लेग अंपायरकडे. समोरचे अंपायर पाहतायत. चेंडू डॉट. पहिल्या बॉल नंतर लगेच समज आली जयेशला. थोडस हळूहळू आपण धुकं पाहतोय मैदानामध्ये. धावसंख्या 14. आता मात्र संधी आहे. आत्ताच म्हटलं ज्या पद्धतीने बॉल बघा बॅटच्या कुठे लागला, असंही नाही की बॅटच्या बरोबर मध्ये लागला, खालच्या टोला लागून पण समोर 6 की चौकार. पंच या ठिकाणी बघतायत. चला लवकर कळवा तिथे काय आहे, बाउंड्री की 6. षटकार आहे. दत्ता ठाकूर बाउंड्री आहे, 6 आहे. दत्ता ठाकूर सर 6. ओके.
ह्याला दाखवू नको, हाय रिप्ले त्यांना थोडा लांब घेत. धाव संख्या 26. जयेश तयार. पुढचा चेंडू जयेशचा उमेशसाठी. आता मात्र पॉइंटच्या वरून खूप चांगल्या पद्धतीने 1 धाव 2 धावा. तिसऱ्या धाव्यासाठी जाणार का मयूर? स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. धाव संख्या 28. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 6 मारले, 3 6 मारले. हा आणि 1 2 आताचे डबल. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेले. 100. क्या बात है. ओ चुकी झाली. बॅकअपला खेळाडू येईपर्यंत. संख्या टोटल आपण पाहिलं तर एकूण 22 आहे ना. 23. तेच बोल. संख्या 23. 3 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. तेरा बॉल मध्ये 26. डावखुरा फलंदाज. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय तो म्हणजेच मयूर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक खेळाडू वरती आपण पाहतोय. एक डीप कव्हर आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू मयूरसाठी. आणि क्या बात आहे. अप्रतिम. या ठिकाणी आपण पाहतोय टप्पा वेगळा होता, ओळखू शकला. 2 ओव्हर नंतर 23. 12 चेंडू, 26 धावांची गरज. 11:30ची सरासरी. 11.50. गोलंदाजीला कोण येणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. 12 चेंडू 26. 12 चेंडू 26 धावांची गरज. 49 करायच्यात, लक्षात ठेवा. 48 होते. 26 ट्रेल बॉल्स. गोलंदाजीसाठी अनिल. आणि राऊंड द विकेट की ओव्हर द विकेट बघूया. कारण राईट आर्म गोलंदाज आहे, उजव्या हाताने गोलंदाजी करणारा. या अगोदर देखील शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये त्याने गोलंदाजी केली, म्हणूनच आपल्याला या ठिकाणी स्ट्रायकर 11ला थांबवताना पाहायला मिळालं होतं. तो म्हणजे ऑल स्टार. अनिल पहिला चेंडू. हो बघूया, संधी आहे रनआउट करण्याची. आणि उमेश या ठिकाणी रनआउट होऊ शकला असता. करण त्या ठिकाणी होता, बंटी त्या ठिकाणी होता. आणि स्ट्राईक पासून आता मात्र दूर आहे उमेश. स्ट्राईकला मयूर आहे. 5 चेंडू जर पाहिलं तर खूप टाईट मॅच सुरू आहे. अतिशय रफ अँड टफ. ऑल स्टार्स स्पोर्ट्स मालाड विरुद्ध सामना आपण पाहत आहोत. सुरू आहे श्री गणेश 11 मड मालाड.
गोलंदाजीसाठी सज्ज होते आणि राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला बॅटर मयूर. मयूरसाठी पुढचा चेंडू. ओ अप्रतिम चेंडू, क्या बात आहे, सुंदर असा चेंडू. या अगोदर आपण आकाश आणि अक्षयला पाहिलं होतं श्री गणेश 11 मालाड संघाकडून. आणि पहिल्या बॉलवर बघा नॉन स्ट्राईकला आलेला आहे तो बॅट्समन उमेश. त्यामुळे आता मोठी जबाबदारी राहील की उर्वरित अनिल बॉल कसे टाकणार आहे आणि मयूर या ठिकाणी कशा पद्धतीने समोर पवित्रा घेतोय. 4 चेंडू, धावांची गरज 26. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर साठी. हा देखील चेंडू डॉट. रनआउटची संधी, खेळाडू बाद. पहिल्या 2-3 बॉलवर जर आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त 1 निघालेली आहे. आणि आता एक चांगली गोष्ट आहे की उमेशने स्ट्राईक घेतलेले आहे. 9 चेंडू, 26 धावांची गरज. नवीन बॅटर ज्याचं नाव आहे का पण काय आलं काय माहित. ही पडलाय स्टंप. आपले बेल्स हवेने बेल्स पडले. काय झालं काय सर? डेड बॉल आहे ना? बॉल आहे, बॉल आहे. नाही रे, बॉल आहे. नाही डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. हा मात्र चेंडू खेळून काढलेला आहे डीप मिड विकेटला. 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच मगाचा 1 रन नाहीये. मगाचा 1 रन कुठे घेतला? पैसे जिमखाना अध्यक्ष आणि या स्पर्धेचे आयोजक खेल महोत्सव मुकेशजी भंडारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. श्री गणेश 11 मड मालाड हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. 8 चेंडू आणि धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 25. बघूया मड संघ या ठिकाणी 25 धावांची अजूनही गरज आहे. 24 लागणार, बरोबर. 24 ची गरज आहे. आणि आता मात्र डिक्लेअर मध्ये आहे का? यस, एक डिक्लेअर मध्ये. 7 बॉल 23. किती बॉल किती पाहिजे सांगा? 23 ना? 49 करायचे. 23. 7 चेंडू 23 धावांची गरज. शेवटचा बॉल. धावसंख्या 26 झालेली आहे. मनन पारेख देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुकेशभाई भंडारी. या बॉलवर कंपल्सरी एक मोठा हिट. आणि मगाशी पहिल्या बॉलला ज्यावेळेस 1 रन काढून उमेश नॉन स्ट्राईकला गेला तेव्हा मी म्हटलं की तो स्ट्राईक वर कधी येणार. तो जर जेवढा स्ट्राईक वर येईल तेवढे संघासाठी महत्वाची गोष्ट आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजेच अनिल. पण यानंतर एक महत्वाची ओव्हर असणार आहे. शेवटचा बॉल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा अनिल तयार. राऊंड द विकेट. स्ट्राईकला उमेश साठी हा बॉल. उमेश. आता मात्र उमेशने या चेंडूला खेळून काढलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण करणे. बघूया तिसऱ्या धावासाठी रनआउटची संधी आणि खेळाडू बाद होतोय. कोण नक्की होणार आहे मात्र पाहणं गरजेचं राहील.
आणि आता मात्र चूक झाली, रिटर्न जातानाच या ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडला आउट. त्यामुळे उमेशला जावं लागेल आता. तिसऱ्या धावेसाठी का आला, कारण त्याला स्ट्राईक घ्यायची होती. मयूरने कंपल्सरी या ठिकाणी येण्यासाठी ट्राय करणं गरजेचं होतं आणि ट्राय देखील झाली होती, मात्र ते होऊ शकलं नाही. त्या पद्धतीने प्रयत्न होता आणि आता मात्र एक मोठी चूक. आताच्या किती धावा आल्यात? आताच्या 2. धावसंख्या 28. 21 ची गरज आहे. एक जबरदस्त मोठी खेळी करणारा फलंदाज बाद होते. 7 चेंडूमध्ये 17 धावांची तुफानी खेळी. आणि म्हटलं होतं उमेश जोपर्यंत आहे तोपर्यंत आशेचा किरण. मात्र उमेश आता परतलेला आहे. मोठी जबाबदारी राहील उर्वरित फलंदाजांवर, ज्याचं नाव आहे मयूर बरोबर आता आलेलं आहे. राहुल. 6 बॉल. गोलंदाजीसाठी येते खंडू. संतोष. 21 धावांची गरज. तो वेगळा संतोष. मग तेच मला विचार. खंडू आलेला आहे. जयेश सॉरी मनोज खंडू ना. यानंतर लगेचच आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. मुकेशभाई भंडारी साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. क्वार्टर फायनलचा यातून एक सेमीफायनलला क्वालिफाय होईल. महादेव 11 कांदिवली बॉईज तयार राहायचं आहे. दर्शन सिंग. 6 बॉल 21 धावांची गरज. पहिला चेंडू बोल्ड. या अगोदर जयेशला चकवलं होतं एका गोलंदाजाने. आता मात्र बॉल खेळायचा होता, कारण ही आता आर पारची लढाई आहे. डू ऑर डाय, करो या मरो की स्थिति. लगेगा तो निश्चित और गनी तो गनी नहीं तो अब्दुल गनी, बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी, लेकिन यहां पर नहीं बनी. तो नवीन बॅट्समन येतोय अक्षय. धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 21. कंपल्सरी आता 4 षटकार. 3 षटकार एखादा चौकार. मिलिंद गुळेकर यांना आपण पाहतोय. मिलिंद देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेतोय. मिलिंद बोईसर प्रीमियर लीग मध्ये देखील आपण याला पाहिलंय. मिलिंद गुळेकर. जय या आतमध्ये. भावेश आहे. अनिकेत सावंत. टफ क्रिकेट. रुपेश गुरव. गीतेश गुरव. संख्या 28. हे धुकं काही संघासाठी चांगलं आहे, काही संघासाठी निश्चितच यानंतर देखील बॉल साईड होणार आहे की नाही. आता मात्र वाडा शॉट कडक. हो क्या बात है. कोहली आणि ज्या पद्धतीने रनआउट करणार का नाही. 2 धावा. एकदा कोहलीसाठी जोरदार टाळ्या होत्या. हा सिक्सर नाही. निश्चितच या ठिकाणी आपल्या संघाचं जे महत्वाचं योगदान देत असताना बघा कशा पद्धतीने त्या बॉलला स्टॉप केलं. हवेमध्ये उडी मारली. पुन्हा एकदा खंडू. पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि हा देखील बोल्ड. बघा पूर्णतः स्टंपवर गोलंदाजी. स्टंप टू स्टंप. 3 बॉल झालेले. फक्त 2 धावा आणि त्या 19 धावांची गरज. 3 बॉलवर 3 षटकार, कारण कंपल्सरी चेस आहे. श्याम आहे नवीन बॅटर. मॅच किती चांगली बनू शकली असती बघा. करण आणि विकासची जोडी आणि करण आणि विकासने केलेली पार्टनरशिप किती महत्वाची होती. पहिले 2 गडी शून्यावर बाद झाले होते. 3 बॉल रिव्हर्स मारले. 2 बॉलला 2 षटकार. करणने मॅच मध्ये जान घेऊन आला. श्री गणेश 11 मड या संघाने 3 बॉलला 3 षटकार जर मारले बॅट्समनने तर 2000 रुपयाचं पारितोषिक मनन पारेख यांच्याकडून, मुकेशभाई भंडारी यांच्याकडून देखील. उमेश एक महत्वाचा फलंदाज होता, तो बाद झाला. मात्र आता बघूया श्याम. फुलटॉस. आपण बोल्ड. फुलटॉस और बोल्ड. या ठिकाणी आपण षटकारांची भाषा बोलतोय, मात्र या ठिकाणी विकेट जात आहेत. बोल्ड बोल्ड बोल्ड. खंडू. क्या बात है. 2
2 चेंडू शिल्लक आहेत, धावांची गरज आहे 19. श्याम आउट आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय ज्या संघाचं नाव आहे श्री गणेश 11 मालाड मड. आता उर्वरित बॉल बाकी आहेत 2. बॅटरचं नाव अँथोनी. मेरी क्रिसमस. चला अशोक कॅप्टनला पाठवा. दर्शन जल्दी आए टॉस के लिए. दर्शन सिंग घोडा विजेता राहील या मॅच मधील. त्यांना विनंती राहील आपण क्वार्टर फायनल खेळण्यासाठी लगेचच कॅप्टनने टॉस साठी यायचं आहे. जबरदस्त बॉल झेल वाचवला, म्हणजे झेल घेतला नाही मात्र 6 रन वाचवलेत आणि कोहलीने पहिला रनआउट देखील जबरदस्त घेतला. ज्या बॉलवर ऋतिकला आउट केला हॅट्रिक वर आहे तो म्हणजेच खंडू. 2 बॉल 19 धावांची गरज. डावखुरा बॅटर सज्ज अँथोनी. मागून बोल्ड हॅट्रिक. फक्त या स्पर्धेमध्ये हॅट्रिकच होण्याची बाकी होती. 6 बॉलला 6 झाले, 5 बॉलला 5 षटकार, 5 बॉलला 5 षटकार, 4 बॉलला 4 षटकार, 3 बॉलला 3 षटकार. एका ओव्हरमध्ये मेडन 3 विकेट, पण हॅट्रिक होत नव्हती. खंडूसाठी जोरदार टाळ्या होत्या. पहिले हॅट्रिक, तिन्ही बोल्ड. चेतन शर्माला आपण पाहिलेलं ज्यावेळेस 1987च्या वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड विरुद्ध तिन्ही बोल्ड. आणि त्यानंतर आपण पाहिलं ज्यावेळेस इरफान पठाणने पहिल्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने लेग बिफोर बोल्ड आणि ज्या पद्धतीने मोहम्मद युसुफ इरिज खान यांना बाद केलं होतं, सलमान बट च्या पद्धतीने बाद झाले होते आणि एक वेगळ्या प्रकारची ते हॅट्रिक. 3 वेळा आपण कुलदीपला पाहिलेला आहे, जो कुलदीप ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो. कुलदीप यादव 5 बॉल मध्ये 4 विकेट आणि त्यातले 3 बोल्ड आणि 2 रनआउट. एकही नाही धावा आलेले आहेत, 2 आलेले आहेत. शेवटचा बॉल आपण बोल्ड 4 विकेट म्हणजे शेवटच्या ओव्हर मध्ये 6 विकेट त्यातले 4 बोल्ड. मला वाटतं हा बॉल आणि ही खेळपट्टी खंडूच्या निश्चितच प्रेमात पडलेली आहे. हा स्पेल खंडू कधी विसरणार नाही. गोल्डनच्या मैदानावर त्याने केलेली कामगिरी वेगळी असेल, शिवाजी मैदानावर मालाड वेस्टला केलेली कामगिरी वेगळी असेल, लिबर्टीच्या मैदानावर केलेली कामगिरी वेगळी असेल, जलसाच्या मैदानावर आपण जे पाहतो स्वातंत्र्यवीर सावरकर ग्राउंड कुरार पोलीस स्टेशनच्या मागे तिथे कामगिरी वेगळी. मात्र या मैदानावर अटल खेल महोत्सव हा स्पेल नेहमीच लक्षात राहील असा स्पेल. जबरदस्त गोलंदाजी खंडू, मात्र बॅटिंग करणने जबरदस्त केली. 5 विकेट बोल्ड. जर खंडूची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. व्हॉट बॉलिंग. श्रेय करणला देखील तितकंच आहे, श्रेय विकासला देखील तितकंच आहे, श्रेय ऋतिकला कोहलीला देखील तितकंच आहे. पहिला रनआउट. काय जबरदस्त कमबॅक. चला टॉस साठी या. थोडस आपण एक 2-3 मिनिटाच्या ब्रेक नंतर लगेच मॅच स्टार्ट करू. चहा देखील सुरू होते खेळाडूंसाठी. चहाचा देखील आनंद घ्या. बंटी